नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज एक विशेष भाग आपल्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये असा म्हणता येईल, कारण की आपण मार्च महिन्यामध्ये ऑलरेडी पदार्पण केलंय आणि मार्च महिना म्हणला की सगळ्यांच्याच डोळ्यासमोर 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस हा येणारच. आणि हेच डोळ्यासमोर ठेवून आजचं सेशन हे विशेष करून महिलांच्या आरोग्यावरती असं प्लॅन केलंय. पण तुम्ही जर का पुरुष असाल किंवा मुलं जर का हे सेशन बघत असतील तर तुमच्यासाठी ही सेशन हे अतिशय महत्वाचं असणार आहे. त्याच्यामुळे जाऊ नका कुठे, तर घरातल्या महिला पुरुष अबालवृद्धांसाठी हे सेशन महत्वाचे असं मी म्हणेन, कारण की आजच्या सेशनचा विषय आहे ॲनिमिया किंवा रक्तक्षय. तर हा विषय निवडण्याचं कारण म्हणजे नुकताच NFHS-5 ज्याला आपण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे म्हणतो, हा भारतातला एक रिप्रेझेंटेटिव्ह सर्व्हे, त्याचे निकाल पहिल्या फेजचे जाहीर झाले आणि त्यातले जे निष्कर्ष बघायला मिळाले किंवा निरीक्षणं बघायला मिळाली त्यातून असे काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. आणि हे पूर्वी बघण्यात आलं होतं, पण या सर्व्हेमध्ये सुद्धा हे लक्षात आलं की जवळपास भारतातले 50% जास्ती स्त्रिया, 50% जास्ती मुलं यांना ॲनिमिया आहे किंवा रक्तक्षय आहे. तसंच जर का पुरुषांच्या बाबत बोलायचं झालं तर जवळपास 30%, म्हणजे हा काही कमी प्रिव्हॅलन्स नाहीये किंवा कमी रेट नाहीये. 30% म्हणजे जवळपास 3 पैकी 1 पुरुष हा ॲनिमियाने किंवा रक्तक्षयाने ग्रस्त आहे. त्यामुळे असं असताना आपण ॲनिमियाबद्दल बोलणं किंवा रक्तक्षयाबद्दल बोलणं साहजिक आहे. तर हे डोळ्यासमोर ठेवूनच आजचा विषय निवडला, कारण की निम्म्या अधिक महिलांचा हा प्रश्न आहे आणि ह्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवरती, त्यांच्या जनरल हेल्थवरती वेगवेगळे परिणाम होत आहेत. तर आपण सुरुवात करूयात ॲनिमिया म्हणजे काय इथपासून आणि हळूहळू हा विषय उलगडत नेऊयात आणि आपल्याला करण्यासारखं काय आहे याच्यावरती मी जास्ती भर देणार आहे या सेशनमध्ये. त्यामुळे सुरुवात करू आता. तर पहिल्यांदा ॲनिमिया म्हणजे काय, रक्तक्षय म्हणजे काय. तर रक्तक्षय म्हणजे थोडक्यात आपल्या रक्तामधल्या ज्या लाल रक्तपेशी असतात, ज्याच्यामुळे आपल्या रक्ताला लाल रंग येतो, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या रक्तातल्या लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होणं किंवा त्यांचा आकार लहान होणं किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्या शरीरातलं कमी होणं किंवा रक्तातलं कमी होणं, तर ह्या सगळ्याला मिळून ॲनिमिया किंवा रक्तक्षय असं म्हणता येईल. आणि ॲनिमिया किंवा रक्तक्षयाबद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा तुमच्या एक गोष्ट डोळ्यासमोर लगेच आली असेल की हे जे हिमोग्लोबिन असतं आपल्या रक्तातलं, तर ह्याला एक कॅरियर आपण म्हणतो की जे ऑक्सिजन वाहून नेतं. त्यामुळे आपण जेव्हा श्वास घेतो, ऑक्सिजन जेव्हा आपल्या फुफ्फुसातून रक्तामध्ये मिसळायला लागतो, तर हे रक्तातलं हिमोग्लोबिन ते ऑक्सिजन पकडतं आणि आपल्या वेगवेगळ्या पेशींपर्यंत घेऊन जातं. त्यामुळे जर काही हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल रक्तातलं तर त्याच्या अनुसार होणारे जे परिणाम आहेत किंवा त्यामुळे जे होणारे परिणाम आहेत ते तुम्हाला दिसणार आहेत आणि ह्यालाच आपण म्हणतोय ॲनिमियाची लक्षणं किंवा सिम्पटम्स. आणि ते आता हळूहळू पुन्हा आपण उलगडत नेऊयात. तर जसं तुमच्या शरीराला किंवा तुमच्या शरीरातल्या पेशींना ऑक्सिजन कमी पडायला लागतो ह्या कमी हिमोग्लोबिनच्या प्रमाणामुळे, तसं काय होतं, पहिल्यांदा तुम्हाला थकवा यायला लागतो किंवा खूप गळून गेल्यासारखं वाटायला लागतं. बऱ्याच जणांचे हातपाय थंडगार पडतात किंवा अनेक जणांना धडधड वाढते किंवा त्याला पाल्पिटेशन्स म्हणतात, की सारखे आपले हृदयाचे ठोके जाणवणं किंवा धड 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 मोठ्याने छातीमध्ये आवाज येणं, हा एक सिम्पटम असू शकतं. किंवा इरिटॅबिलिटी किंवा सारखी चिडचिड करणं, छोट्या छोट्या गोष्टींनी रागावणं किंवा खूपच लाईट हेडेडनेस ज्याला म्हणतो तो प्रकार होऊ शकतो हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं की. त्याचबरोबर कधी डोकं दुखणं, कधी एकाग्रता करण्यामध्ये अडचणी येणं, विशेषतः लहान मुलांमध्ये हा प्रश्न दिसू शकतो की ज्या लहान मुलांमध्ये ॲनिमिया आहे किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे त्यांना लक्ष एकाग्र करण्यात अडचणी येतात, लक्षात ठेवण्यामध्ये म्हणजे मेमरीमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हे ॲनिमियाचे जे सिम्पटम्स आहेत ते जवळपास सगळ्याच तुमच्या सिस्टीमवरती दिसायला लागतात. तुमचा त्वचा थोडीशी पेल होते किंवा फिकट दिसायला लागतो चेहरा, नख किंवा डोळ्याच्या खालचा भाग म्हणजे आतमधले जे हा लाल भाग असतो आपल्या डोळ्याच्या आतमध्ये तो फिकट दिसायला लागतो, त्वचा फिकट दिसायला लागते, ओठ पांढुरके दिसायला लागतात. त्याबरोबरीनेच अनेकांना म्हणजे कुठलंही काम करायला लागलं की लवकर धाप लागते, म्हणजे अगदी श्वास त्यांचा फुलतो ज्याला म्हणतात की थोडा जिना चढला की धाप लागते, दम लागतो.
ही सगळी लक्षणं ॲनिमियाची आहेत. तुमच्या नखांकडे बघूनही बऱ्याचदा कळतं की तुम्हाला ॲनिमिया आहे की नाही किंवा हिमोग्लोबिनची कमतरता आहे की नाही. तर कधी कधी नखं खूप ब्रिटल होतात किंवा ज्याला आपण म्हणतो की अगदी सहज तुटतात किंवा काहींची नखं अशी स्पून शेप होतात, म्हणजे अंतर्वक्र ज्याला म्हणतो, चमच्यासारखी अशी नखांचं टेक्स्चर बदलतं किंवा आकार थोडासा बदलतो. तर अनेक जणांचे केस गळायला लागतात. तर ही सगळी लक्षणं हिमोग्लोबिन कमी असण्याची किंवा ॲनिमिया असण्याची असू शकतात. त्यामुळे तुम्हाला यातली कुठलीही सिम्पटम्स दिसत असतील किंवा लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील त्याच्याकडे नक्की दुर्लक्ष करायचं नाहीये तुम्हाला, पण याच्यावरती वेळीच उपचार किंवा वेळीच त्याचं पहिल्यांदा हिमोग्लोबिन तपासणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं या बाबतीत हे खूप महत्वाचं आहे. अनेकदा जर का माइल्ड ॲनिमिया असेल किंवा अगदी सुरुवात झाली असेल ॲनिमियाला तर ही लक्षणं कदाचित दिसत पण नाही. त्यामुळे वेळच्या वेळी हिमोग्लोबिन चेक करणं, वर्षातनं निदान एकदा तरी हिमोग्लोबिन चेक करणं. मी बऱ्याचदा सांगत असते की आपल्या वाढदिवसाला किंवा त्याच्या आसपास तुमचे बेसिक काही चेकअप्स करून घेत जा आणि त्याच्यामध्ये हिमोग्राम हा जो एक भाग आहे किंवा एक चेकअप ज्याला म्हणतो आपण रक्ताचं असं, तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन तर कळतंच, पण रक्तातल्या वेगवेगळ्या पेशींची संख्या कळते, त्यांचा आकार कळतो, त्यांच्यातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कळतं पेशींमधलं. तर हे सगळ्या ह्या ज्या टेस्टचा एक संच आहे ज्याला हिमोग्राम म्हणतो तो वर्षात एकदा करून घेणं नक्कीच मी सजेस्ट करेन सगळ्यांना, आणि विशेषतः स्त्रियांना आहे, लहान मुलांना आहे, कारण की ह्यांच्यामध्ये ॲनिमियाचं प्रमाण प्रचंड आहे. तर आता आपण बघूयात की हिमोग्लोबिन चेक केल्यावरती त्याचे काय कट ऑफ्स आहेत, थोडक्यात बघूयात, कारण की तुमच्या रिपोर्ट्समध्ये लिहिलंच असणार आहे. पण जनरल तुम्हाला एक माहिती पाहिजे बेसिक, की जेव्हा आपण लहान मुलं किंवा प्रेग्नंट बायकांबद्दल बोलतोय, गरोदर स्त्रियांबद्दल बोलतोय, तेव्हा त्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण 11पेक्षा पुढे पाहिजे, 11%पेक्षा. जेव्हा स्त्रियांबद्दल बोलतोय इन जनरल ज्या प्रेग्नंट नाहीत अशांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण किंवा जे ॲडल्ट ज्याला म्हणूयात ॲडल्ट फिमेल, तर अशा स्त्रियांच्या हिमोग्लोबिनचं प्रमाण 12%च्या पुढे पाहिजे आणि पुरुषांचं ॲडल्ट मेल्सचं हिमोग्लोबिन 13%च्या पुढे पाहिजे. तर हे तुम्ही 11, 12 आणि 13 हे 3 आकडे जरी तुम्ही लक्षात ठेवलेत बेसिक, तरी तुम्हाला इंटरप्रिटेशनसाठी सोपं पडेल. आणि तुमचं हिमोग्लोबिन जर का ह्यापेक्षा कमी असेल तर नक्कीच तुम्ही योग्य पावलं उचलायची गरज आहे. बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत तुमच्या हिमोग्राम मधले ते इंटरप्रिट करायला तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्कीच मदत करतील. ते थोडंसं किचकट आहे, पण हिमोग्लोबिन लक्षात ठेवणं आणि त्याचे कट ऑफ्स लक्षात ठेवणं हे अगदी सोपं आहे. तर आता आपण बघूयात की ह्या ॲनिमियाचे काही प्रकार आहेत का, तर हो, ह्या ॲनिमियाचे भरपूर प्रकार आहेत वेगवेगळे, पण मेजॉरिटी किंवा जो मोस्टली दिसून येतो तो ॲनिमिया म्हणजे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया किंवा लोहाच्या कमतरतेमुळे दिसून येणारा ॲनिमिया. तसंच आपल्या आहारातले काही बाकीची जीवनसत्व आहेत, जसं की व्हिटॅमिन B12 आहे किंवा व्हिटॅमिन फोलिक ऍसिड ज्याला म्हणतो आपण B9, तर हे फोलिक ऍसिड आणि B12 ह्या 2 व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे सुद्धा ॲनिमिया दिसू शकतो. आणि इतरही काही प्रकार आहेत ज्याला आपण अप्लास्टिक ॲनिमिया म्हणतो किंवा सिकल सेल ॲनिमिया म्हणतो किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बरेच ॲनिमिया आहेत, पण ते थोडेसे कमी दिसून येतात, कॉमन नाही आहेत फार. त्यामुळे आपलं जे आजचं सेशन आहे ते मोस्टली आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियावरती असणार आहे, कारण ह्या प्रकारचा ॲनिमिया हा बऱ्याचदा आपल्या आहारातल्या लोहाच्या आणि इतर जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे दिसू शकतो. त्यामुळे ह्या ॲनिमियाबद्दल आपण आता पुढे पुढे बोलणार आहोत आणि आपल्या हातामध्ये काय आहे, आपण हा ॲनिमिया प्रिव्हेंट करू शकतो का, किंवा आपण हा ॲनिमिया समजा झाला किंवा हिमोग्लोबिन कमी झालं आपलं, आयर्न डेफिशियन्सी असेल तर आपण काय करू शकतो हे आपण या सेशनमध्ये आता पुढे बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण पहिल्यांदा थोडीशी कारणं बघूया त्या आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाची. पहिल्यांदा आपण आता बोललोच की हिमोग्लोबिन किंवा रक्तातलं आयर्न कमी असण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमचा आहार अपुरा असणं किंवा आहारामध्ये हे पोषक तत्वांचं प्रमाण, जसं की हिमोग्लोबिनसाठी आयर्न लागतं, प्रोटीन्स लागतात किंवा B12, B12 आणि फोलिक ऍसिड ही जीवनसत्व लागतात, यांचं प्रमाण जर का तुमच्या आहारात कमी असेल तर नक्कीच तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया होण्याची शक्यता जास्ती आहे. दुसरं काय कारण असू शकतं ॲनिमियाचं, तर आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाचं, तर दुसरं म्हणजे अनेकदा ह्या आयर्नची किंवा या सगळ्या न्यूट्रिएंटची डिमांड वाढली असते आपल्या शरीरामध्ये किंवा जास्ती प्रमाण आवश्यक असतं तेव्हा शरीराला. तर अशी डिमांड कधी वाढते, तर जेव्हा अर्थातच लहान मुलं ज्यांचं वाढीचं वय असतं त्यांना वाढीसाठी
त्यांच्या आहारामध्ये आयर्नचं प्रमाण जास्ती लागतं. त्यामुळे वाढीचं वय असणं किंवा ज्या प्रेग्नंट किंवा गरोदर स्त्री आहेत अशांमध्ये त्या बाळाच्या वाढीसाठी पोटातल्या नक्कीच हिमोग्लोबिन किंवा आयर्नची आवश्यकता वाढते आहारातल्या. त्याबरोबरच ज्या स्तनदा माता आहेत म्हणजे स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आहेत अशांमध्ये किंवा एखाद्या आजारातून उठलेली व्यक्ती किंवा ज्याला बरं व्हायचा पिरियड किंवा रिकव्हरी पिरियड म्हणतो अशा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपल्या आहारातली लोहाची गरज ही वाढलेली असते आणि लोहाबरोबरच इतर जीवनसत्व आणि इतर न्यूट्रिएंटची. तेव्हा जर काही व्यवस्थित पुरवली गेली नाहीत आहारातनं तर नक्कीच अॅनिमिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण पहिलं कारण बघितलं की अपुरा आहार, दुसरं कारण बघितलं की वाढलेल्या डिमांड्स किंवा आवश्यकता वाढणं हिमोग्लोबिनसाठी आयर्नची आणि त्या काळात ते पुरवठा त्याचा न होणं पुरेसा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अॅनिमियासाठी, आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियासाठी ती म्हणजे रक्ताचा लॉस होणं किंवा कुठेतरी रक्त कुठेतरी वाहणं, शरीरातनं बाहेर पडणं रक्त. तर हे कुठे कुठे होऊ शकतं. एकतर आपल्याला दिसेल असा ब्लड लॉस म्हणजे कधी ऍक्सिडेंट झाला किंवा रक्तस्राव झाला तर अशा वेळेला होऊच शकतं. पण अदरवाईज स्त्रियांमध्ये विशेषतः मासिक पाळीच्या दरम्यान दर महिन्याला रक्तस्राव होतो. थोडा होतो, तो काही फार होत नाही रक्तस्राव, पण येस तो एक नियमित स्वरूपात होणारा रक्तस्राव म्हणता येईल. त्यामुळे तो जर त्याचं भरून काढलं गेलं नाही, त्याच्यातनं जे बाहेर पडणारं आयर्न आहे आपल्या शरीरातनं, तर नक्कीच स्त्रियांमध्ये अॅनिमिया होऊ शकतो. आणि त्यामुळेच हे जे ज्यांचे मासिक पाळी जे चालू आहे अशा रिप्रोडक्टिव्ह एज मधल्या स्त्रियांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि अजून कुठे रक्तस्राव होऊ शकतो तर काही ठिकाणी आपल्याला न दिसणारा किंवा न कळणारा रक्तस्राव होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जर का काहीतरी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं आहे तर अशा वेळेला लघवीतनं रक्त बाहेर पडू शकतं किंवा कधी मूतखडा आहे तर त्यामुळे लघवीतनं रक्त बाहेर पडू शकतं. आपल्या डोळ्याला कदाचित ते दिसणार नाही, त्यामुळे लघवीची तपासणी करून ते लक्षात येईल. बऱ्याचदा कधी कधी पाईल्सचा त्रास असतो अनेकांना, तर पाईल्समुळे अनेकदा पोट साफ होताना रक्तस्राव होऊ शकतो किंवा पोटामध्ये काही अल्सर असू शकतात, त्याच्यामुळे पोटामध्ये रक्तस्राव होऊन मग तो आपल्या शौचावाटे बाहेर पडू शकतो. मग अशा वेळेला आपल्या शौचाची तपासणी करतो, ज्याला स्टूल एक्झामिनेशन म्हणतात. अशा तपासण्या हे अॅनिमियाचं कारण शोधण्यासाठी मदत करतात. पण तुमच्या अॅनिमियाचं किंवा रक्तक्षयाचं कारण शोधून काढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण ते कारण दूर करणं हा अॅनिमिया कमी करण्याचा किंवा बरा करण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अॅनिमिया कमी झाल्यावर, हिमोग्लोबिन कमी झाल्यावरती काय खायचं, काय काळजी घ्यायची आपण बघणारच आहोत. पण मुख्य हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचं अॅनिमियाचं कारण शोधून ते पहिल्यांदा ट्रीट करणं. की आता काही गोष्टी ट्रीट नाही करता येणार. फॉर एक्झाम्पल मंथली पिरियड्समध्ये जे ब्लड लॉस होणार आहे तो होणारच आहे, त्याच्या बाबतीत आपण फार काही करू शकत नाही. पण खूप हेवी ब्लिडिंग होत असेल तर मग डॉक्टरांना एकदा भेटून त्याच्यावरती काही उपाययोजना करायची आहे का, किंवा जर काही कारण सापडत नसेल मग त्यावेळेला डॉक्टरांनी तुम्हाला काही तपासण्या करायला सांगितल्या रक्तलघवीच्या किंवा स्टूल एक्झामिनेशन करायला सांगितलं तर ते करून घ्या नक्की. किंवा इतरही काही ऍडव्हान्स तपासण्या डॉक्टर सांगू शकतात की हिमोग्लोबिन चांगलं दिसतंय पण सिम्पटम्स आहेत अॅनिमियाचे, अशा वेळेला मग फेरिटीन नावाचं एक तपासणी असते किंवा TIBC ज्याला म्हणतो आपण की टोटल आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी. असे बरेच चेकअप्स डॉक्टर डायग्नोसिस करण्यासाठी अॅनिमियाचं किंवा काय प्रकारचा अॅनिमिया आहे, कशामुळे झाला असू शकतो हे बघायला सांगू शकतात. तर त्या तपासण्या नक्की तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्या. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुळामध्ये तुम्हाला काही सिम्पटम्स दिसले किंवा तुम्ही हिमोग्राम केला दरवर्षी आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी दिसलं तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि त्याचं कारण शोधून काढणं, ते कारण दूर करणं हे सगळ्यात महत्वाचं. तर आता आपण बघणार आहोत की अॅनिमिया म्हणजे काय कळलं किंवा त्याची लक्षणं काय, त्याचं कारण काय आणि ह्या आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियाच्या बद्दल आपण आता बोलतोय तर त्याच्यावरती उपाय काय करायचा किंवा आहारामध्ये काय काळजी घ्यायची हे आता आपण बघणार आहोत. आता आपण पहिल्यांदा बघूयात की आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया म्हणजे अर्थातच आपल्या आहारातलं किंवा आपल्या रक्तातलं आयर्नचं प्रमाण म्हणजे लोहाचं प्रमाण कमी झालंय. तर लोहाचा समावेश करण्यासाठी आपल्या आहारात काय काय खायला हवं, तर माझा नो युअर फूड सिरीजमध्ये लोहावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे जर का तुमचा तो मिस झाला असेल तर तुम्ही जरूर बघणार आहात मागे जाऊन. पण आज आपण थोडक्यात बोलतोय की तुमच्या आहारामध्ये तुम्ही काय घ्यायला हवं आणि काय टाळायला हवं. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूयात आपल्या आहारातल्या स्टेपल फूड पासून. आणि त्याही आधी मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा आपल्या आहारातल्या आयर्नचे 2 प्रकार बघूयात. तर आपल्या आहारातलं जे आयर्न असतं किंवा लोह असतं हे 2 प्रकारामध्ये उपलब्ध असतं. एक असतं हिम आयर्न आणि दुसरं असतं नॉन हिम आयर्न.
तर हीम आयन हे आपल्याला नॉनव्हेज पदार्थांमधनं मिळतं, म्हणजे अंडी आहेत किंवा चिकन आहे किंवा मासे आहेत, तर ह्या सगळ्या पदार्थांमधनं जे मिळणारं आयन असतं किंवा लोह असतं हे हीम प्रकारचं असतं. त्याला जास्ती बायोलॉजिकली ऍक्टिव्ह फॉर्म म्हणतात की ते लवकर शोषलं जातं, जास्ती प्रमाणात शोषलं जातं. पण जे दुसऱ्या प्रकारचं आयन आहे किंवा दुसरं आपण ज्याला नॉन हीम आयन म्हणतोय, हे जे लोह आहे हे सगळ्या व्हेजिटेरियन फूड्स मधनं मिळतं. मग आता व्हेजिटेरियन फूड्स मधनं कोणकोणत्या पदार्थांमधनं हे नॉन हीम आयन मिळतं? तुम्हाला विचारलं तर तुमच्याकडे उत्तर तयार असेल, ते म्हणजे काळे मनुके आणि खजूर. एकदम बरोबर आहे तुमचं उत्तर. काळे मनुके, खजूर, खारीक हे सगळे आपल्याला माहिती असणारे पदार्थ आहेत की जे अॅनिमिया झाल्यावरती किंवा रक्तक्षय झाल्यावरती खायला हवे. ह्याच्यामध्येही नॉन हीम प्रकारचं आयन चांगल्या प्रमाणामध्ये असतं. पण आता बऱ्याचदा असं होतं की ज्यांना अॅनिमिया आहे अशांच्या गोड खाण्यावरती काही मर्यादा असतात किंवा डायबिटीस आहे फॉर एक्झाम्पल, वजन कमी करतायत, अशा वेळेला मग ह्या गोड पदार्थांचं सेवन करून फारसा फायदा होत नाही. उलट त्यांनी अजून शुगर वाढणं किंवा वजन वाढणं असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे हे मर्यादित न ठेवता नॉन हीम आयनचे सोर्सेस तुम्ही थोडेसे आता जास्ती व्हरायटी आपण बघूयात आपल्या आहारातल्या ह्या नॉन हीम प्रकारच्या आयनची, जे व्हेजिटेरियन फूड्स मधनं येणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण या स्टेपल फूड मधनं बघूयात कशातनं मिळतं. तर बऱ्याचदा आपल्या आहारामध्ये गहू आणि तांदूळ ही दोनच धान्य खूप जास्ती प्रमाणामध्ये असतात आणि ते आता बदलत गेलंय. म्हणजे काही काळापूर्वी हे असं नव्हतं, पण आता गहू आणि तांदळाचं प्रमाण आपल्या आहारातलं खूप वाढलंय आणि हे दोन्ही जे धान्य आहेत ह्याच्यामध्ये फारसं आयन नसतं किंवा लोह नसतं. त्यामुळे जर का तुम्हाला तुमच्या आहारामध्ये चांगल्या प्रकारामध्ये नॉन हीम आयन मिळवायचंय तर तुम्हाला थोडीशी विविधता ठेवायला पाहिजे तुमच्या धान्याच्या इंटेक्समध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण मिलेट्स ज्याला म्हणतो, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बाजरी किंवा नाचणी हे दोन जे अशी धान्य ज्याला कदान्न पण म्हणतात किंवा मिलेट्स म्हणतात, तर ह्या मिलेट्स मधनं आयन जास्ती प्रमाणामध्ये आपल्या शरीरात मिळू शकतं नॉन हीम प्रकारचं. त्यामुळे सारखंच पोळी आणि भात हे न खाता बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी, नाचणीची भाकरी, नाचणीची खीर आहे, नाचणीची आंबील आहे, तर ह्या वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्ही नाचणी आणि बाजरीचा समावेश आहारामध्ये करू शकता. या दोन मिलेट्समध्ये चांगल्या प्रमाणामध्ये नॉन हीम आयन आहे. त्याचबरोबर आता डाळी कडधान्यांचा आपण विचार केला तर बीन्समध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आयन आहे. किंवा तुम्हाला हुलगे माहिती असतील, हुलगे म्हणजे त्याला कुळीत सुद्धा म्हणतात, तर या कुळीतमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे. काही प्रकारच्या बिया ज्याला आपण म्हणतो की अळीवाच्या बिया आहेत, ज्याचे बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये त्याचे लाडू किंवा खीर केली जाते बघा, तर हे अळीव आहे, ह्याच्यामध्ये चांगलं आयन असतं. किंवा तुम्हाला कारळं माहिती असेल, कारळ्याची चटणी करतात बघा, असे लांबट आकाराचे बिया असतात काळ्या रंगाच्या, ह्या कारळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयन आहे. तर हे सगळे नॉन हीम आयनचे सोर्सेस आपण बोलतोय. आणि सगळ्यात महत्वाचा सोर्स जो शेवटचा राहिलेला म्हणजे सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या. तर सगळ्या पालेभाज्यांमध्ये आयन पुष्कळ प्रमाणामध्ये असतं आणि त्यातल्या त्यात ज्या खूप डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, म्हणजे आपण बऱ्याचदा पालक मेथी हे आपण नेहमीच खातो, पण डार्क ज्याचा रंग अजून गडद रंग आहे अशा प्रकारच्या लिफी व्हेजिटेबल्स, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की मुळ्याची पानं आहेत किंवा बिटाची पानं. अनेकांना म्हणजे हा गैरसमज आहे थोडक्यात की बिटामध्ये खूप आयन असतं. तर बिटाच्या रंगामुळे आपल्याला ते कदाचित वाटत असेल, पण बिटामध्ये खूप जास्ती आयन नसतं किंवा लोह नसतं. पण बिटाच्या पानांमध्ये जर का तुम्ही बघितलं तर भरपूर प्रमाणामध्ये आयन आहे. तर ही मुळ्याची पानं, बिटाची पानं किंवा तुम्हाला माहिती असेल की अनेक जण शेवग्याची पानं खातात हल्ली किंवा त्याचा समावेश करतात आहारामध्ये, चांगली सवय आहे. किंवा कोबी आणि फ्लॉवरची जी बाहेरची पानं असतात जी बऱ्याचदा आपण फेकून देतो, तर ह्या सगळ्या बाहेरच्या पानांमध्ये किंवा तुम्हाला लाल माठ माहिती असेल, त्याचा रंग छान लाल सुद्धा असतो, तर ही सगळी पानं आहेत. घोळूची पानं आहेत जे पण फार वापरत नाही, पण भारतात मिळतात ती आणि अवेलेबल आहेत, आपण वापरू शकतो नक्कीच. सो या वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात केला पाहिजे असं मी आवर्जून सांगेन. इथे मी माझ्या आईचं उदाहरण नक्की देणार आहे. माझी आई हे सगळं वापरते आणि आम्हाला बऱ्याचदा कळतही नाही आमच्या पोटात कसं जातं, कारण की ती
वेगवेगळ्या पराठ्यांमधून, वेगवेगळ्या सुपांमधून हे आमच्या आहारामध्ये ह्याचा समावेश करत असते आणि कदाचित त्यामुळे आमच्या सगळ्यांचं हिमोग्लोबिन छान असतं. तर मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्ही ही कुठलीही पानं फेकून देऊ नका. इव्हन कोथिंबिरीच्या काड्या आपण ज्या फेकून देतो, आपण पानं वापरतो स्वयंपाकात, पण काड्या फेकून देतो, पालकाच्या काड्या फेकून देतो. ह्या सगळ्या पालेभाज्यांच्या काड्या सुद्धा अतिशय पौष्टिक असतात. त्यामुळे माझी आई या सगळ्याचं सूप करते, म्हणजे कुकरमध्ये हे सगळं शिजवते या काड्या राहिलेल्या, त्याच्यात कांदा लसूण छान घालून आलं छान, त्याला अतिशय छान चव येते. आणि तुम्ही या सगळ्या पालेभाज्या प्लस त्याच्या काड्या ह्या सगळ्यांचा आहारात समावेश करू शकता. त्यातलं कुठलंही वेस्ट जाणार नाही. कोबीची बाहेरची पानं आहेत किंवा फ्लॉवरची बाहेरची पानं आपण आत्ताच बोललो, त्याचा तुम्ही पराठ्यामध्ये किंवा त्याचा तुम्ही सुपामध्ये समावेश करू शकता. माझ्या एका टीचरनी तर त्याचं छान जशा आळूच्या वड्या करतो आपण तशा वड्या केल्या होत्या आणि मला ती इतकी छान आवडली रेसिपी की फ्लॉवरच्या बाहेरच्या पानांच्या आळूच्या वड्या. माझ्या श्रद्धा राजवाडे नावाच्या टीचर आहेत आणि मला असं छान कल्पना तुम्हालाही सुचू शकतात की ह्या कशा वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या वापरायच्या आणि वेगवेगळ्या प्रकारे ह्यांचा समावेश आहारामध्ये करायचा हे तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे समजू शकता आणि याचे प्रयोगही करू शकता. त्यामुळे पालेभाज्या हा एक चांगला सोर्स आहे नॉन हिम आयर्नचा. आणि तुमच्या आता लक्षात आलं असेल की हिम आणि नॉन हिम जेव्हा आपण बोलतोय तेव्हा बोलतानाच मी म्हटलं की हिम आयर्न चांगल्या प्रकारे शोषलं जातं, पण हे नॉन हिम आयर्न जे असतं जे व्हेजिटेरियन फूड्समधनं येतं त्याचं शोषण थोडं कमी प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे त्याला काही घटकांची मदत लागते आपल्या आहारातल्या. त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत, पण त्यापूर्वी मला तुम्हाला अजून 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत की जेव्हा आपण म्हणतोय की काय घ्यायला पाहिजे आहारामध्ये तेव्हा काय नाही घ्यायला पाहिजे ह्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊयात. ते म्हणजे आता ज्याच्यामध्ये आयर्न अजिबातच नसतं किंवा ज्याच्यातलं आयर्न म्हणजे आपल्या शरीरातलं आयर्न त्यातनं काढून टाकलं जातं किंवा कमी शोषण होतं आयर्नचं, असे पदार्थ आपण आहारात नक्कीच टाळूयात. तर पहिला असा गट म्हणजे पदार्थांचा की सगळे रिफाईंड फूड्स किंवा पॅकेज्ड फूड्स, मैद्याचे पदार्थ, ज्याला खूप प्रोसेसिंग केलेत असे पदार्थ, ज्याला मी नेहमी कॅलरी डेन्स आणि न्यूट्रिशनली पुअर असे पदार्थ म्हणते की त्याच्यात न्यूट्रिशन काहीच नाही. अन्नपदार्थ म्हणजे कॅलरी आहे पण ज्याला पोषक द्रव्य म्हणतो ती काहीच नाही. तर अशा पदार्थांचं सेवन नक्की टाळायला पाहिजे. आणि हे जे आपल्या लाईफस्टाईलचं वेस्टर्नायझेशन होत चाललंय की ज्याला आपण पाश्चात्तीकरण म्हणतो, त्यामुळे ह्या पदार्थांचा शिरकाव आपल्या आहारात खूप झालाय. बिस्किटं असोत, ब्रेड असो, केक असो, नूडल्स असोत, पास्ता असो, आणि हे पदार्थ आपण पूर्वी कधीच खायचो नाही, पण आता हा आपल्या आहाराचा मेजर चंक त्याचा आहे बनलेला. आणि ह्याच्यामुळे मला असं वाटतं की आयर्न डेफिशियन्सी व्हायला लागली आहे लहान मुलांमध्ये विशेषतः, कारण ह्या पदार्थांमध्ये न्यूट्रिशन फारसं नक्कीच नाही आणि आयर्न तर अजिबातच नाही. त्यामुळे हे पदार्थ तुम्ही नक्की टाळायला पाहिजे. दुसरा असा पदार्थ आपल्या आहारातला म्हणजे चहा आणि कॉफी. त्यामुळे चहा, कॉफी, शीतपेय ही जी कार्बोनेटेड बेवरेजेस किंवा कॅफीन युक्त द्रव पदार्थ आहेत किंवा टॅनिन ज्याला म्हणतो, चहामध्ये टॅनिन आहेत, तर चहामुळे सर्वाधिक धोका जो आहे हा आयर्न शोषलं न जाण्याचा आहे. त्यामुळे आहारात चहा कॉफीचं अतिसेवन, 2 कपापेक्षा जास्त, पण खूप स्ट्रॉंग चहा कॉफी घेणं, चहा कॉफीवरचं सेशन पुन्हा बघा माझं, तर हे तुम्ही नक्की टाळायचं. चहा कॉफी अतिरिक्त प्रमाणात घेणं आणि स्ट्रॉंग घेणं आणि विशेषतः जेवणाच्या नंतर घेणं. सो असे बरेच स्टडीज आहेत की जर का तुम्ही खाण्याच्या लगेच नंतर किंवा खाण्याच्या बरोबर चहा कॉफीचं सेवन केलं किंवा शीतपेयांचं सेवन केलं तर तुमच्या त्या अन्नातलं आयर्नचं किंवा लोहाचं शोषण होणार नाहीये किंवा जवळपास 60 ते 70% शोषण याच्यामुळे कमी होणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवून योग्य ती काळजी घ्यायची. त्यामुळे जर का तुम्ही खूप चहा कॉफी पित असाल तर ते त्वरित बंद करा. जरी तुमचं हिमोग्लोबिन चांगलं असेल तरी ही सवय नक्की सोडा असं मी सांगेन, कारण की हिमोग्लोबिन जरी चांगलं आहे तरी ते आपल्याला टिकवून ठेवायचं आहे आणि ॲनिमिया प्रिव्हेंट करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे अशा सवयींच्या तुमच्या हिमोग्लोबिनसाठी, आयर्नसाठी घातक आहेत त्या तुम्हाला नक्की टाळायच्या. त्याचबरोबर बऱ्याचदा आयर्नयुक्त पदार्थांबरोबर कॅल्शियमयुक्त पदार्थ घेणं यांनी सुद्धा बऱ्याचदा ह्या दोघांच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये परिणाम होऊ शकतो किंवा त्रास होऊ शकतो त्यांच्या ॲब्झॉर्प्शनला. ते दोघं एकमेकांची कॉम्पिटिशन करतात ॲब्झॉर्प्शनसाठी आणि धड कॅल्शियमचंही ॲब्झॉर्प्शन होत नाही आणि आयर्नचंही ॲब्झॉर्प्शन होत नाही. आणि विशेषतः जे आयर्न डेफिशियंट आहेत, ॲनिमिक आहेत, अशांनी ही काळजी जरूर घेतली पाहिजे
की आयर्न आणि कॅल्शियम एकत्र नाही घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात दुधाचे पदार्थ आणि पालेभाज्या किंवा दुधाचे पदार्थ अतिरिक्त प्रमाणात खाण्याबरोबर घेणं, जेवणाबरोबर घेणं हे टाळलं पाहिजे. असे पदार्थ तुमच्या डोळ्यासमोर पालक पनीर आला असेल बघा, तर पालक पनीर म्हणजे खरं तर पालक आयर्ननी समृद्ध, कॅल्शियम पनीरमध्ये जास्त, पण हे दोन्ही जेव्हा एकत्र घ्याल तेव्हा आयर्न आणि कॅल्शियम दोघांचंही ॲब्झॉर्प्शन चांगलं होणार नाही. त्यामुळे क्वचित प्रसंगी ठीक आहे, पण तुम्ही वारंवार असे पदार्थ खात असाल तर मात्र तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर आता दुधाचं आपण बोलतोच आहोत, तर बऱ्याचदा अनेक लहान मुलं ही ब्रेस्ट फिडिंग संपल्यानंतर फॉर्म्युला फिडिंग किंवा ब्रेस्ट फिडिंगच्या ऐवजी फॉर्म्युला फिडिंग घेतात. त्याच्यामुळे सुद्धा ॲनिमिया होण्याचा धोका असतो. शिवाय उलट अनेक जण ब्रेस्ट फिडिंग अनेक दिवस म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा ब्रेस्ट फिडिंग खूप घेतात मुलं आणि मग खाणं टाळतात वरचं, किंवा अनेक जण ब्रेस्ट फिडिंगला पर्याय म्हणून वरचं दूध जे नंतर सुरू करतात. मुलांना काहींना खूप दूध आवडतं आणि असा एक मुलांचा गट आहे की जो दूधच पितो दिवसभर, की अंगावरचं दूध संपल्यावरती वरचं दूध गाईचं म्हशीचं. अशी जी मुलं असतात जी खूप दूध पितात अशांमध्ये सुद्धा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होऊ शकतं. कारण की आपण आताच बघितलं की दूध हे एक तर कॅल्शियम युक्त, आयर्न त्याच्यामध्ये कमी, आणि त्याच्यामुळे जर का मुलं सारखी दूधच पित असतील किंवा खूपच दूध पित असतील तर त्यांना अर्थातच आयर्न मिळणार नाहीये पुरेसं आणि आयर्न डेफिशियन्सी होऊ शकणार आहे. त्याच्यामुळे जितकी तुमच्या आहारात विविधता लहान मुलांच्या तुमच्या तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, कडधान्य, भाज्या, फळं ही तुम्हाला घ्यायची आहेत, तर तुमच्या आयर्नचं इनटेक किंवा आयर्न तुम्हाला पुरेशा प्रमाणात मिळणार आहे. आता अजून एक आयर्नचा सोर्स आपल्या आहारातला महत्वाचा, तो म्हणजे आपल्या आहारातली किंवा आपल्या स्वयंपाकातली लोखंडाची भांडी. त्यामुळे जर तुम्ही स्वयंपाक करताना लोखंडाची भांडी वापरणार असाल, म्हणजे लोखंडाची कढई, विशेषतः जिथे आपण ओले पदार्थ बनवतो म्हणजे भाजी आमटी सारखे पदार्थ जिथे करतो, तिथे तुम्ही जर का लोखंडाची भांडी वापरली तर त्या भांड्यांमधलं लोह त्या पदार्थामध्ये शोषलं जातं. तुम्ही बघितलं असेल थोडासा पदार्थ काळसर दिसतो, थोडीशी चव त्याची बदलते, पण हरकत नाही, त्यांनी तुमच्या पोटामध्ये लोह जाणार आहे. हे नॉन हिम प्रकारचं आयर्न आहे, पण ठीक आहे, आपल्याला नॉन हिम प्रकारचं आयर्न सुद्धा मदत करणार आहे. त्यामुळे जरूर तुम्ही लोखंडाची भांडी स्वयंपाकासाठी वापरा. माझं स्वयंपाकाच्या भांड्यांवरचं सेशन मिस झालं असेल तर ते जरूर बघा, त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये बोलली आहे. पण येस, स्वयंपाकासाठी लोखंडाची भांडी वापरणं, लोखंडाचे पळ्या मिळतात, लोखंडाचे तवे मिळतात, कढई मिळते, जिथे जिथे शक्य आहे ते लोखंडाची भांडी वापरा. नंतर तो पदार्थ काढून ठेवा दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात की तो फार काळा होणार नाही. पण येस, लोखंडाची भांडी वापरणं हा अतिशय चांगला पर्याय आहे सर्वांसाठीच. आता पुढचा एक आपण असा गट बघणार आहोत फूड्सचा किंवा न्यूट्रियंटचा, ज्याने तुमच्या आयर्नचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं. तर ह्याच्यामध्ये आपण आताच बघितलं की B12 आणि फोलिक ऍसिड ह्या 2 गट म्हणजे हे 2 विटॅमिन्स मदत करतात आणि ह्याच्या डेफिशियन्सीने सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो. त्यामुळे B12 साठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जर का नॉनव्हेज खात असाल तर अंडी, मासे ह्याचं प्रमाण चांगलं ठेवणं, किंवा व्हेजिटेरियन असाल तर दुधापेक्षा दही, ताक चांगल्या प्रमाणामध्ये आहारात घेणं, रोजच्या आहारात घेणं हे महत्वाचं आहे. फोलिक ऍसिडसाठी पुन्हा सगळ्या पालेभाज्या, सगळे स्प्राउट्स किंवा मोडाची कडधान्य आहारात घेणं हे चांगलं आहे. आणि शेवटचा महत्वाचा गट म्हणजे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ. तर जसं आपण म्हणलं की चहा, कॉफी आयर्न ॲब्झॉर्प्शनसाठी हानिकारक आहे, तसं व्हिटॅमिन सी हे आयर्न ॲब्झॉर्प्शनसाठी फायदेशीर आहे किंवा मदत करणारा आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या भाज्यांवरती लिंबू पिळू शकलात किंवा सोपं जेवणानंतर रेग्युलर नेहमीच्या पाण्याच्या जागी तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकलात तर तुम्हाला त्या जेवणातलं आयर्न शोषायला किंवा त्याचं ॲब्झॉर्प्शन व्हायला चांगली मदत होणार आहे. आणि जे नॉन हिम आयर्न आपण बोलतोय की जे शोषायला थोडंसं अवघड असतं किंवा पूर्ण शोषण त्याचं होत नाही, त्याचं शोषण थोडं वाढायला या व्हिटॅमिन सी मुळे नक्की मदत होईल. त्यामुळे जेवणाबरोबर चहा कॉफी न घेता, नाश्त्याबरोबर चहा कॉफी न घेता हे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ की लिंबू पाणी, लिंबू पिळून घेणं किंवा संत्र्यासारखं फळ थोडंसं जेवणानंतर खाणं, अशा गोष्टी तुम्हाला नक्की मदत करू शकतील. आवळा ज्यूस मिळतो, आवळ्याचं पाणी घेणं जेवणानंतर, हे सगळे पर्याय तुम्हाला व्हिटॅमिन सी युक्त असल्यामुळे आयर्नच्या शोषणासाठी नक्कीच मदत करते. याबरोबर व्हिटॅमिन ए सुद्धा काही प्रमाणात मदत करतं आयर्नच्या ॲब्झॉर्प्शनसाठी आणि त्याच्या पुढच्या कामासाठी. त्यामुळे व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ जसं की लाल रंगाची भाज्या, फळं म्हणजे त्याच्यामध्ये लाल भोपळा आहे, गाजर आहे, स्ट्रॉबेरीज, टोमॅटो, पपई, आंबा, पालेभाज्या हे सगळे पदार्थ तुम्हाला व्हिटॅमिन ए सुद्धा देणार आहेत. त्यामुळे विविधता आहारातली हे बेसलाईन तुम्ही लक्षात ठेवा किंवा त्याला आपण टॅगलाईन म्हणूयात सगळ्या आपल्या संतुलित आहाराची, ती तुम्ही विसरायची नाहीये.
आणि आता ह्याबरोबर आपण आता शेवटाकडे आलो आमच्या सेशनच्या, पण मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आणि तत्पूर्वी मला 2 महत्वाच्या गोष्टी पण बोलायच्या, ते म्हणजे डिवर्मिंग, की जंत पोटामध्ये जर का झाले असतील तरी सुद्धा आयर्न डेफिशियन्सी किंवा ॲनिमिया होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्ही विशेषतः लहान मुलं असतील घरामध्ये आणि सारखे मातीत खेळत असतील, मातीचे हात तोंडात जात असतील, किंवा तुम्ही भाज्या स्वच्छ धुत नसाल, भाज्यांना लागलेली माती पोटात जात असेल, तर त्याच्यातनं जंत होण्याची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. आता प्रमाण खूप कमी झालंय, पण तरी लहान मुलांमध्ये विशेषतः काळजी घ्यायला लागते आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने लहान मुलांच्या त्यांना जंताच्या गोळ्या कधी द्यायच्या आहेत, किंवा जर तुम्हाला ॲनिमिया असेल ऑलरेडी झालेला ॲडल्ट्समध्ये सुद्धा, तर तुम्हाला डिवर्मिंग करायची गरज आहे का हे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवायचं आहे. आणि हातपाय स्वच्छ धुणं जेवणाच्या आधी लहान मुलांचे, भाज्या स्वच्छ धुणं, हे भाज्यांच्या सेशनमध्ये पुन्हा बघा माझ्या भाज्या फळांच्या सेशनमध्ये कसं धुवायचं मी नीट सांगितलंय त्याच्यात. तर हे स्वच्छ धुणं हे महत्वाचं आहे, जेणेकरून जंत पोटात होण्याची शक्यता आपण कमी करू शकतो. त्याचबरोबर आता आपण आहारातले सोर्सेस सगळे बघितले, पण बऱ्याचदा असं होतं की खूपच हिमोग्लोबिन कमी असतं किंवा ॲनिमिया खूप सिव्हिअर प्रकारचा असतो. अशा वेळेला बऱ्याचदा डॉक्टर आयर्नची इंजेक्शन सांगतात किंवा आयर्नची सप्लिमेंट देतात, म्हणजे गोळ्या देतात. तर इंजेक्शन बाबत तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्लाच घ्यायला लागेल, सप्लिमेंट बद्दल सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल कुठली घ्यायची. पण सप्लिमेंट बद्दल मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे, जर तुम्हाला डॉक्टरांनी आयर्नची सप्लिमेंट्स दिली असतील किंवा गोळ्या दिल्या असतील घ्यायला, तर ती गोळ्या घेण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी उपाशी पोटी किंवा 2 खाण्यांच्या मध्ये, जेव्हा पोटात काही नाहीये अशा वेळेला त्या आयर्नचं शोषण चांगलं होतं. त्यामुळे जर का तुम्ही आयर्नची गोळी उपाशी पोटी, ते पण लिंबू पाण्याबरोबर घेतलीत, म्हणजे व्हिटॅमिन सी बरोबर घेतलीत, तर नक्कीच तुम्हाला आयर्न ॲब्झॉर्प्शनसाठी मदत होणार आहे. बऱ्याचदा आयर्नच्या गोळीमुळे काही साईड इफेक्ट्स होतात, म्हणजे कॉन्स्टिपेशन होतं किंवा काहींना पोटाचा त्रास होतो, मळमळसारखं होऊ शकतं. तर अशा वेळेला खाण्याबरोबर डॉक्टर सांगतात घ्यायला, पण असे काही साईड इफेक्ट झाले तर जरूर पुन्हा डॉक्टरांकडे जाणं आणि त्यांना विचारणं की आता काय करायचंय, आणि थोड्या गोळ्या ऍडजस्ट करून घेणं. कदाचित गोळ्यांचा प्रकार डॉक्टर बदलतील किंवा वेळ थोडी बदलायला सांगतील, थोडा डोस कमी करतील किंवा डिवायडेड डोस देतील, 2 वेळा घ्यायला सांगतील. पण हे करणं महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपण जातो डॉक्टरांकडे, गोळ्या लिहून घेतो आणि मध्येच बंद करून टाकतो, काही त्रास झाला की सोडून देतो. तर असं नाही करायला पाहिजे. हे आयर्नच्या गोळ्यांचा इफेक्ट दिसायला काही आठवडे, काही महिने सुद्धा लागू शकतात. त्यामुळे जवळपास 6 महिने ह्या गोळ्या कंटिन्युअसली बऱ्याचदा घ्याव्या लागतात आणि त्यानंतर हिमोग्लोबिन चेक करणं, पुन्हा ते वरती आलंय की नाही याची खात्री करणं, हे खूप महत्वाचं आहे. इथे आपण चुकतो सगळे, आपण सोडून देतो, ते लूप आपण कंप्लीट करत नाही. त्याच्यामुळे हे लूप कंप्लीट करणं की आयर्न डेफिशियन्सी आहे, कळलं आपल्याला, मग आपण ट्रीटमेंट घेतली आणि मग त्या ट्रीटमेंटचा काय उपयोग झाला हे चेक करणं, पुढे ती औषधं सुरू ठेवायची आहेत का बंद करायची आहेत ह्याची खात्री करणं, हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही सगळं कराल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या हिमोग्लोबिनच्या लेवल्स चांगल्या राहायला मदत होईल. आणि आता शेवटचा एक पर्याय आयर्न चांगला ठेवण्यासाठीचा हा मी सांगणार आहे, म्हणजे हा माझ्या अनुभवावरून मी सांगतेय, कारण मी हा फॉलो करते. तर रक्तदान करणं किंवा ब्लड डोनेशन करणं, आणि हे मला कसं फायदेशीर वाटतं तुम्हाला सांगते. ह्याच्या दोन्ही बाजू आहेत. जर का तुम्ही खूप फ्रिक्वेंटली ब्लड डोनेशन केलं तर तुमच्या आयर्नच्या लेवल्स किंवा हिमोग्लोबिनच्या लेवल्स कमी होऊ शकतात, पण तसं नाही करायचं आपल्याला. तर पुरुषांसाठी 3 महिन्याच्या आधी, स्त्रियांसाठी 4 महिन्याच्या आधी आपल्याला रक्तदान करायचंच नाही. जर तुम्ही एकदा रक्तदान केलं की पुरुषांनी 3 महिने आणि बायकांनी, स्त्रियांनी 4 महिने थांबायचंच आहे, त्याच्यानंतरच रक्तदान करायचं. पण रक्तदान कसं मला मदत केलं रक्तदानाने हे मी तुम्हाला सांगते, छोटीशी गोष्ट, आणि मग आपण थांबणार आहोत. तशीच मी कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा रक्तदान करायला गेले. तर गेल्यावरती त्यांनी माझं पहिल्यांदा वजन तपासतात आणि मग हिमोग्लोबिन तपासतात. तर या दोन्हीमध्ये मी कमी पडले. माझं वजनही प्रमाणापेक्षा कमी होतं आणि हिमोग्लोबिनही माझं तेव्हा कमी होतं. म्हणजे तेव्हा मी अर्थात न्यूट्रिशन शिकत नव्हते, पण येस, नंतर मला चांगला डोळस पण आला या बाबतीत. पण तेव्हा म्हणजे मी BSc ला वगैरे असेल तर तेव्हा माझं हिमोग्लोबिन कमी निघालं होतं. आणि मला खूप वाईट वाटलं तेव्हा की मी रक्तदान नाही करू शकले, ह्याचं मला फार वाईट वाटलं तेव्हा. आणि मी तेव्हा ठरवलं की नाही, मी आता माझं तब्येत चांगली सुधारणार, माझं हिमोग्लोबिन सुधारणार. आणि मग मी हळूहळू जशी पुढे शिकत सुद्धा गेले तसंही मला नवीन नवीन गोष्टी कळत गेल्या. आणि हे जे डोक्यात बसलं होतं माझ्या की ब्लड डोनेशन मला करायचंय काही करून, त्यासाठी मी माझा आहार सुधारला. त्यासाठी मी डॉक्टरांच्या सल्ल्याने
किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने तेव्हा योग्य ती काळजी घेतली आणि मी माझं हिमोग्लोबिन चांगलं वाढलं आणि मी नंतर आता त्याच्यानंतर दर 3 महिन्यांनी किंवा दर 4 महिन्यांनी ब्लड डोनेशन नियमितपणे करते आणि कधीतरी निघतं माझंही कमी हिमोग्लोबिन, कधीतरी 12 निघतं, हिमोग्लोबिन 12.5च्या पुढे लागतं ब्लड डोनेशनसाठी. तेव्हा मी पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायला सुरुवात करते. हिमोग्लोबिन माझं 12.5च्या वरती येईल याची नक्की काळजी घेते आणि पुन्हा ब्लड डोनेशन करायला जाते. तर मला वाटतं त्याच्यामुळे ब्लड डोनेशन हे चांगलं मोटिवेशन आहे तुमच्यासाठी. त्याचे इतरही अनेक फायदे आहेतच, पण त्या निमित्ताने तुमचं दर 4 महिन्यांनी हिमोग्लोबिन चेक केलं जाईल. ते कमी असेल तर तुम्ही नक्की प्रयत्न कराल आणि ब्लड डोनेशन करून तुम्हाला एक छान आनंद सुद्धा मिळेल, एक समाजसेवा आपण ज्याला म्हणू ती सुद्धा होईल आणि प्लस तुमची तब्येत चांगली ठेवण्याकडे, हिमोग्लोबिन चांगलं राहण्याकडे तुमचा कल राहील आणि तुमचं लक्ष राहील. हे मी तुम्हाला या निमित्ताने आवर्जून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की याचा विचार करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर दर 4 महिन्यांनी ब्लड डोनेशन करा, जेणेकरून तुमचं हिमोग्लोबिन चांगलं राहायला नक्की मदत होईल. हे माझ्या अनुभवावरून मी सांगते. त्यामुळे मला असं वाटतं पण इथे तर थांबूयात आज. पण शेवटचं महत्वाचं जे आपण ज्याला समरी म्हणूया ती म्हणजे हिमोग्लोबिन सगळ्यांनी चांगलं ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण की हिमोग्लोबिन कमी असेल तर एकूणच आपल्या प्रोडक्टिव्हिटीवरती परिणाम होणार आहे. आणि जे आपण गट बघितलं वल्नरेबल की प्रेग्नन्सी किंवा तरुण वयात जर का तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे तर अर्थातच तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही कमी आयर्नचे स्टोअर्स देणार आहात. त्याच्यामुळे प्रेग्नंट बायकांनी किंवा तरुण स्त्रियांनी याच्याकडे आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे. आपली हिमोग्लोबिन लेवल चांगली ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढची पिढी सुद्धा आरोग्यदायी होईल. त्यांच्या हिमोग्लोबिन लेवल्स, त्यांचे आयर्न स्टोअर्स चांगले राहतील आणि अर्थातच तुमची जीवनशैली हिमोग्लोबिनसाठी पूरक असेल तर त्यांचीही जीवनशैली पुढच्या पिढीची चांगली राहील आणि आपला भारत हा ॲनिमिया मुक्त भारत होण्याच्या दृष्टीने नक्की पावलं टाकेल असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं तुम्हाला. तर हे आपण आज महिला दिनाच्या काही दिवस आधी बोलतोय, तर मला असं वाटतं आपण सगळेजण या निमित्ताने आपलं हिमोग्लोबिन चेक करून घेऊयात या महिला दिनाला किंवा त्याच्या आसपास. आणि पुढच्या महिला दिनापर्यंत नक्की आपण ह्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यामध्ये सुधारणा करूयात. हे या निमित्ताने मला नक्की तुम्हाला एक चॅलेंज द्यावं असं वाटतंय आणि ह्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचं आरोग्य सुधारायला मदत होईल अशी मला खात्री आहे. तर आपण आज थांबूयात. पुन्हा आपण भेटतोय पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता. पण तुम्हाला तत्पूर्वी सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिलांना सुद्धा आणि पुरुषांना सुद्धा, कारण की पुरुषांमध्ये सुद्धा स्त्रीचा अंश आहेच, ज्याला आपण अर्धनारी नटेश्वर म्हणतो. तसं प्रत्येक स्त्रीमध्ये थोडा पुरुषाचा अंश आहे, पुरुषांमध्ये स्त्रियांचा अंश आहे. त्यामुळे ह्या सगळ्या समस्त स्त्री जनतेला किंवा स्त्री पॉप्युलेशनला असं म्हणूयात या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच हसत राहा, आनंदी राहा आणि हेल्दी राहा, आरोग्यदायी राहा. धन्यवाद.